Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. माझं कुटुंब उद्ध्वस्त झाले, तसं अनेकाचे कुटुंब होऊ नये म्हणून माझाही प्रयत्न आहे. आणि मी कसं जगायचं आता सांगा बरं, कसं काय करायचं? माझं एवढं लहान मुलगा आहे, माझे तरी आहे का शरीर तरी आहे का माझं एवढं? मी कमकुवत आहे, माझा BP कमी जास्त होत आहे. माझं आयुष्य संपलं, दुसऱ्याचं संपायला नको, हा आक्रोश आहे आपल्या पत्नीचा. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील कुसळम गावात ऑनलाईन गेमच्या व्यसनानं घरातील कर्त्या तरुणाचा मृत्यू झाल्यानं गावात शोककळा पसरली. चक्री गेममध्ये लाखोंचा व्यवहार करताना वाढलेल्या कर्जाच्या मानसिक दबावामुळे 32 वर्षीय समाधान ननवरेने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने ननवरे कुटुंब उद्ध्वस्त झालं असून डिजिटल जुगाराच्या वाढत्या राक्षसी सावटाकडे पुन्हा एकदा लक्ष वेधलं गेलंय. 1.5 वर्षाचं व्यसन, लाखोंची उलाढाल, शेवटी मृत्यूच झाला. समाधान ननवरे गेल्या 7 वर्षापासून बार्शीत डायमंड सलून चालवत होता. घरचा संसार सुरळीत होता, पण मागील 1.5 वर्षात ऑनलाईन गेमच्या व्यसनानं त्याचं आयुष्य अंधकारात गेलं. शेवटच्या काही महिन्यात समाधाननं कधी लाखाचा नफा तर दुसऱ्या दिवशी 2 लाखांचं नुकसान देखील झालंय. यासाठी मित्र नातेवाईकांकडून उसने पैसे त्याने घेतले होते. तसेच खाजगी सावकारांचं वाढत चाललेलं व्याज आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून घेतलेलं कर्ज या विळख्यात समाधान पूर्णपणे अडकला होता. 24 ऑक्टोबरच्या रात्री आई व बहिणीसोबत जेवण करून समाधान झोपायला गेला, पण पहाटे घरातील स्लॅबवरील लोखंडी युवकाला त्याने गळफास घेतल्याचं दिसलं. त्या युवकाचा हा 3 वर्षीय मुलगा आहे, ही त्याची पत्नी आहे. ताई, ज्या दिवशी आत्महत्या केली त्या दिवशी तुम्हाला काय फरक जाणून तुमचं बोलणं झालं का दोघांचं? काय ते आलते, मला भेटायला आलते, पण काय बोलत नव्हते, पण टेन्शन मध्ये होते वाटतं. काय टेन्शन होते? पण काय बोललेच नाहीत मला, चांगलं बोलले. तिथनं आले, मला भेटून आले. मी येऊ द्या म्हणलं तर मला येऊ दिलं नाही त्यांनी. तुमच्या भेटीमध्ये काय तुमचं दोघांचं बोलणं झालं? कशाबद्दल काय बोलले? पैशाबद्दल काहीच बोलले नाहीत मला. पण त्याच्या आधी घरी गेम खेळत होते. ते गेम खेळायचे, मी नको म्हटलं की माझ्यावर चिडचिड करायचे. कुठनं पण पैसे पतसंस्थेचे काढून घ्यायचे आणि गेम खेळायचे त्याच्यावरती. खाजगी ते खाजगी त्यांच्या पैसे घ्यायचे आणि गेम खेळायचे. ते घरी पण मी म्हटलं का खेळू नका, खेळत होते. पण मला वाटतंय की माझं कुटुंब उद्ध्वस्त झालंय, तसं कुणाचे कुटुंब उद्ध्वस्त होऊ नये. माझी काय वय आहे आता सध्या, मी काय करू शकत नाही. माझं एवढं लहान मुलगा आहे, माझं वय पण नाही अजून, आणि माझं जसं कुटुंब उद्ध्वस्त झालंय तसं कुणाचे सुद्धा कुटुंब होऊ नये. म्हणून मी म्हणते की मला न्याय पाहिजे. नाही ते तो गेम खेळायचा, कोणत्या प्रकारचा गेम खेळायचा, काय खेळायचा, त्याची माहिती तुम्हाला आहे का त्याची? नाही, पण पैशाचीच खेळत होते गेम. ते कधी पैसे त्याला जास्त आले किंवा कमी आले असं काय झालं का विषय त्याच्यामध्ये? तुम्हाला कधी म्हणले का मला पैसे आहेत, कमवले पैसे मी, किंवा आज पैसे हरलोय मी? यायचे त्यांना पैसे, पण परत जायचे, पण तेवढे ते घालवायचे पण त्याच्यावरच तेवढे पैसे. तुमची शेवटची भेट झाली, आज तुमची कधीच भेट होणार नाही तुमच्या नवऱ्यासोबत. शेवटी तुम्ही काय बोलले एकमेकांना? चांगलं बोलून आले हो मला. तिथनं मी येऊ द्या म्हणलं तर येऊ दिलं नाही त्यांनी मला. त्या दिवशी संध्याकाळी गेम खेळली त्यांनी, गेम खेळली आणि त्यांचे पैसे गेले वाटते जास्त त्याच्यावर. मग त्यांनी हे निर्णय घेतला पुन्हा. मी पण नव्हते इथं, पण त्यांनी गेम खेळली. 2 वाजता ऑनलाईन होते. मग त्यांनी गेम खेळली आणि त्यांचे पैसे गेल्यावर त्यांनी परत हे निर्णय घेतला. साधारणतः किती रुपयाचं आता गेम मध्ये नुकसान झालंय किंवा काय झालंय? 10-12 लाख गेले असतील त्यांचे गेम मध्ये. त्यांनी बँकेचे काढत होते, संस्थेचे काढत होते, सरकारी खाजगी हे असतात का सावकार, त्यांच्याकडून काढून ते गेम खेळत होते त्याच्यावर. आणि त्यांचे जात पण होते, येत पण होते, पण येण्यापेक्षा जास्त जातच होते त्यांचे पैसे. तुम्ही समजून सांगायचा प्रयत्न केला की माझ्यावर चिडचिड करायचे, भांडणं करायचे माझ्यासोबत. खेळू नका म्हणलं तरी पण खेळायचे. कधीपासून लागले हे साधारणतः व्यसन, जे खेळायची सवय लागली त्यांना, कधीपासून लागली? 1.5 वर्ष झालं असं खेळायची सवय लागली त्यांना. आता 1.5 वर्षापासून अगोदर त्यांचं ते खेळत नव्हते तेव्हा तुमचा संसार कसा चालायचा? चांगला होता, लय चांगला होता माझा संसार. कधी सुद्धा काही नव्हतं, पण गेमची जी सवय लागली का त्यांनी आमचा विचारच केला नाही. ते गेमच खेळत बसते सारखं.
माझं कुटुंब उद्ध्वस्त झालंय, तसं अनेकाचे कुटुंब होऊ नये म्हणून माझाही प्रयत्न आहे. आणि मी कसं जगायचं आता सांगा बरं, कसं काय करायचं? माझं एवढं लहान मुलगा आहे, माझे तरी आहे का शरीर तरी आहे का माझं एवढं मी कमकुवत आहे, माझा बीपी कमी जास्त होत आहे. मला आई मग वडील कसं? भाऊ नाहीये. मला आई वडील भाऊ कोणच नाही, मला मी कसं जगायचं, काय करायचं पुढे? तुमची काय सरकारकडे मागणी काय तुमची? माझी अशी मागणी आहे की मला काहीतरी हे करून द्यावं. आणि माझं नवराचे गेममुळं हे झाले ना, तसं अनेकाचे कुटुंब, माझं कुटुंब उद्ध्वस्त झाले, तसं कुणाचे कुटुंब उद्ध्वस्त होऊ नये यासाठी सरकारने याच्यावर ऍक्शन घ्यावी. पतीसोबत भविष्याच्या स्वप्नांची राख झाल्याची वेदना ही शब्दात न मावणारी आहे. ऑनलाईन गेमिंगचं गुप्त नेटवर्कचं भयावह जाळं, त्यातून धमक्या, दबाव, पैसे उकळणं या गोष्टी सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्या पलीकडच्या आहेत. दरम्यान समाधानचे पिहुणे माहुली लोखंडे काय म्हणाले ते बघूया. 15 ते 20 लाख रुपये त्याचे गेम झोन मध्ये गेले बघा सर. कारण उघड जर हिशोब केला तर 5-10 पतसंस्थेचे लाख रुपये, 50,000 रुपये, त्या पेट्यांचं 1.5 लाख रुपये. ही असं ती चक्री गेम जे नावाचे आहे का त्याच्यात ती चक्करलेली आहेत सगळी. त्यांना कुठलीही गोष्टीचा मागचा पुढचा काय अंदाज लागत नाही. फक्त एकच की खेळायचं, पैसे येतील, कव्हर होईल, काहीतरी होईल. मग ज्या माणसं ह्यांना बॅलन्स टाकते किंवा जी माणसं ही व्यवसाय करते त्या माणसाच्या लक्षात येत नाही का हे जी घरी 1 रुपयाची ह्याची ऐपत नाही, मग आपण ह्याला बॅलन्स तरी कशाला द्यावा? आपण ह्याच्यापासून येणंच नाही म्हणल्यावर आपण देणं कसं तरी भाग केलं नाही. आता कुठनं येणं देणं करायचं? माणूस पण गेला आमचा. उद्या पतसंस्था आमच्या दारात येत त्याला की तुमच्या मुलानं कर्ज घ्यायचंय, त्यांचं कुठनं कर्ज द्यायचं सांगा तुम्ही. ह्या शासनाने, DYSPने कोण असतील, आमदार साहेब असतील, कोणीही कुठले बार्शीचे नेते असतील किंवा तालुक्यातले, जिल्ह्यातले, राज्यातले, ह्यांनी ह्या गोष्टीवर निर्णय घ्यावा. नसेल तर ही गोष्ट कधीच थांबणार नाही, ही समस्या कधीच मिटणार नाही. जोपर्यंत ह्याच्यात बारकाईने लक्ष दिलं जात नाही तोपर्यंत ही सगळ्या अंधारातल्या गोष्टी आहेत. ही एखादा मुलगा एक पुडी खाऊन थुकेपर्यंत 10 लाख रुपये, 2 लाख रुपये घालवतोय. आज ह्यानं 15-20 लाख रुपये खर्चलेत, त्याच्यापाशी 1 रुपयाची ऐपत नाही. आज त्याच्या घरची ऐपत नाही. बरी इतक्याही वर्ष झालं खेळतोय, 2 वर्ष, हे कोणाला माहिती नाही. मग आयडी येतोय कुठनं, जातोय कुठनं, पैसे ट्रान्सफर कोणाच्या अकाउंटला होते, काय होते, हे शासनाने बघावं. शासनाने चौकशी करावी, त्यांच्या पाठीमागच्या माणसाचा विचार करावा. इथं म्हणजे पुढे असं होणार नाही ह्याची काळजी घ्यावी. असे समाधान हजारो जाणार आहेत, हे सगळेजणच बघतात. पण त्यांच्या घरची परिस्थिती कोणीही बघत नाही. कुठलाही माणूस त्यांच्या घरी येत नाही. 3 दिवसाचा तिसरा हुस तर गावातले गल्लीतले माणसं जेवण आणून देते. 4थ्या दिवशी त्यांच्यापाशी पीठ आहे, मीठ आहे, घरात कोण त्यांना दाखवायला आहे का, जेवण करायला आहे का, दवाखान्याच्या गोळ्या औषध द्यायला कुठलाही माणूस बघत नाही. माझं जाहीर आव्हान आहे की गेम झोन असेल, कुठलेही असले काय मोबाईलचे गेम असतील, ह्याच्यावर कुठेतरी आळा बसल्या पाहिजे. तर मी तुमच्या माध्यमातून सांगतोय ही असे समाधान पुढे घडू नये. आणि जर घडायचं म्हणलं तर ते शासन पूर्णतः ह्या गोष्टीला जिम्मेदार राहील. असे समाधान घडल्यानंतर आमच्या घरातला माणूस थोडे आम्ही तहसीलपाशी जाऊ शकत नाही, SPIच्या ऑफिसला जाऊन उपोषण धरू शकत नाहीत. ह्यांना आता उठवून 3-3 दिवस ह्यांना दवाखाने करून आम्ही इथं जागेवर स्थिर आहेत. आमची डोकं चालना गेलीत की नेमकं एवढं ह्यानं कसं केलं. मग का कळलं नाही त्या सावकार का अंधारातनं तुम्हाला त्यांना सांगता येते की माझे उद्याच्या उद्या आजचं पेमेंट टाकलेलं उद्या दे. मग पेमेंट टाकायच्या अगोदर ही काय विचार करत नाहीत की बाबा आज ह्याला 1 लाख रुपये आपण सोडायला लागलो बॅलन्स, मग उद्या कुठनंही पैसे देणार आहे आपलं, ही काही विचार करत नाहीत. मग ह्यांची दानगावशी असल्याशिवाय, ह्यांची मनगटशी असल्याशिवाय ही करत नाहीत काही. बरं असं समाधान कितीतरी आहे अशी माणसं की त्यांचे लाखो रुपये, कोटी रुपये ह्या व्यवसायात गेले. कुठल्या गेम झोनवाल्यानं आत्महत्या केलेली दिसलं का आतापर्यंत? जी बॅलन्स सोडतो त्यानं. मग जी खेळतो ती आत्महत्या करतो, जी खेळत नाही त्यानं आत्महत्या कधी केली का? मग त्याचं घर भरल्याशिवाय त्यानं आत्महत्या केली नाही का? ती कुठंतरी मोठा झाला ना ती. ती म्हणला का ठीक आहे बाबा आज समाधान माणूस मिळाला, मी त्याच्या घरी काहीतरी आर्थिक मदत करतो, ते माझ्यापाशी 5 लाखाच खेळ. ती सरळच हात वर करतोय, ती सरळच म्हणतो नाही त्यानं माझ्याकडे खेळलेलं नाही. बरोबर आहे, तुझ्याकडे खेळलं नाही. असे तुझ्यासारखे 10-15 आयडी वाले माणसं असतील, 50 असतील, 100 असतील. आम्हाला काय माहिती ग्रामीण मधल्या माणसाला, अगर त्याच्या आई वडिलाला तरी की नेमकं ही गेमच आम्हाला माहित नाही काय. जेव्हा कुठं पोरात मित्रात बसल्यानंतर त्याच्या मातीला आल्यावर लक्षात आलं की ती लय ट्रेस मध्ये होता, की बाबा ही 15 दिवस झालं, 2 महिने झालं, वर्ष झालं ह्या ट्रेस मध्ये होता. अहो त्यानं घरी कधी 1 रुपयाचा बाजार आणला नाही. त्याचं कटिंगचं दुकान साध्या ह्या व्यवसायामधनं एवढं जीवरत्न सगळं निर्माण केलेलं त्यानं आज नाहक माणूस गेला का नाही. ती अशी कितीतरी माणसं प्रत्येक तालुक्या जिल्ह्यामध्ये चाललेत. त्याचं कुठेतरी या गोष्टीचा विचार व्हावा, त्याच्या घरच्याला न्याय भेटावा, आम्हाला न्याय भेटावा, काहीतरी पुनर्वसन व्हावं त्याच्या मुलाचं, त्याच्या बायकोचं. आम्ही आमच्यापाशी शब्द नाही की आमचा माणूस जाण्यानं आमच्या मनाला काय वाटलंय, आमची काय परिस्थिती आजची आहे.
जोपर्यंत त्याची माती करून येतो तोपर्यंत सगळ्या गोष्टी आम्हाला सोप्या होत्या, पण उद्याचं भविष्य आम्हाला त्याच्या बोराचं रोज सकाळ संध्याकाळी विचारतंय, मामा पप्पा कुठे गेलेत, मामा पप्पाच्या पोटात दुखायला लागलं का. रोज त्याच्या गाडीची वाट बघतंय, दिवसात 4 वेळेस त्यानं घराचा दरवाजा उठून बघतंय, मामा पप्पा कसे येण्या गेलेत, मामा मला पप्पाकडे जायचंय, मामा तुम्ही कुठे पप्पाला देवा घरी पाठवले का. त्याची आई विचारते, अहो बोलाव की त्याला माघारी, काय काय शब्द देऊ त्यांना सांगा. आज आम्ही त्याचे भाऊ आणि आम्ही किती कळकळीने सांगतोय की आम्ही तुमच्या माग आहेत, आम्ही तुमच्या माग आहेत, पण ती म्हणते अहो तुम्ही किती दिवस आमच्या माग आहेत. थकलेले त्याचे चुलते पायाकडची जमीन सरकली, त्यांना 4 दिवस झाला कोणी आणाचा कण नाही, तर ताटं पोरग घरात निघून गेलंय. त्याच्या 3 बहिणी, त्याला एकुलता एक मामा. बायकोची तिकडे परिस्थिती, तिला भाऊ नाही, बाप नाही, कोण नाही, तिला तिकडे 4 बहिणी. काय सांगाल तुम्ही, आम्ही काय सांगून कोणाला सांगायचं सांगा आमची कथा. बरं आमच्या पैसे एवढी ताकद पण नाही कुणाच्या मनगटाला धरून त्याला 2 कांटाळीत सांगायची की बाबा आमचं पोरग गेलंय, त्याचं काय खेळलाय ते सांगा आम्हाला. खेळच आता माहिती झाला की कुठं गेम झोन आहे आणि कुठं हे आहे ते आहे. आज प्रत्येक माणूस 3-3, 4-4 दिवस झालं जेवलेला नाही. आलेले भाऊ सांगते तुम्ही तरी जेवा, सलाईन लावायचा, कुणाला औषध बघा, कुणाच्या गोळ्या बघा. टाव फोडू बेजार आहे त्याची आई. लहानपणापासून त्याला खुरपून मोठं केलेलं ती सांगते आई. त्याच्या सगळ्या आठवणी सांगते. आम्ही त्यांना सांगतो आत्या गप्प बसा हो, आज नाही उद्या त्या पोराकडे बघून तरी जा. काय आयुष्यात काय राहिले सांगा बरं, त्याच्या घरच्यात तरी कोणाच तरी. प्रत्येक घरोघरी जर अशाच गोष्टी होत चालल्या तर काय समाजाची व्यथा कोणाला सांगायची सांगा. आम्ही त्याचं पुनर्वसन बघू, त्याचं शिक्षणाचं बघू, पण ही नुसतं बोलायच्या गोष्टी झाल्या हो. उद्या 1 मासिक झालं तर पुढच्या मासिकला कोण त्याच्या दारात दिसणार नाही. आज घर उचलून फेकायला लागलंय त्यांचं. सारखं वडिलाला चक्कर यायला लागली, त्याचा दवाखाना बघायला लागले. पोरं म्हणतात आम्ही आहोत तुमच्या मागं, भाऊ म्हणतात, पण कोण कोणाला सांगा बरं, किती दिवस बघणार आहेत. प्रत्येकाला आपापलं थोडं असतंय. या गोष्टी बंद झाल्या पाहिजे. माझी मनापासून कळकळी आहे की ह्या गोष्टीवर कुठेतरी चांगला विचार झाला पाहिजे, कुठेतरी थांबलं पाहिजे. समाधान पुन्हा कुठं घडू नये, समाधान सारख्या घरच्या माणसाला न्याय भेटावा, काहीतरी कुठेतरी थांबलं पाहिजे. आमच्यापाशी जास्त काही सांगायचं नाही. की दाजी आहेत भावनिक झालेत ते, किती दुःखद घटना पहा की एक करता पुरुष 7 वर्षापूर्वी व्यवसाय चालू केला, डायमंड सुधन नावाचा, शिवाजी कॉलेज परिसरात तो व्यवसाय करतोय. मागील 2 वर्षापूर्वी त्याचा संसार फार सुखात चालायचा, ह्या गेमच्या नादी लागला व आज लाख जिंकले तर 1.5 लाख हरलेत त्यानं. ते 1.5 लाखाची भर करण्यासाठी उद्या गेम खेळायचा. हे चक्र कंटिन्यू, जसे हा गेमचं नाव चक्रीच आहे, हे चक्र कंटिन्यू चलत गेलं व त्याच्यामुळे ते कर्जबाजारी झाला. 1 रुपयाही त्यातून त्याने व्यवसायातील असतील किंवा या खेळाच्या माध्यमातील घरी आणला नाही. वृद्ध आई वडील आहेत, जर संसार चालवत आहेत, त्यांना आज टोकाचा निर्णय घेतला व पूर्णपणे कुटुंब एखादं कसं उद्ध्वस्त होऊ शकतं हे आपण ह्या घटनेतून पाहू शकतोय. माऊली यांच्या प्रतिक्रियेमुळे या रॅकेटचा व्याप किती खोलवर आहे याचा अंदाज येतो. या गेमच्या पाठीशी कोण, असा सवाल 3 पत्र्यांच्या घरात राहणाऱ्या या कुटुंबाने सरकारला केलाय. दरम्यान डिजिटल जुगाराचा वाढता धोका हा समाजासाठी गंभीर इशारा आहे. राज्यात अशा घटना अनेकदा घडल्या असून शासनानं बंदी घातली तरी नव्या आणि छुप्या पद्धतीने गेम सुरूच आहेत. तज्ज्ञांच्या मते तरुणांमध्ये अचानक श्रीमंत होण्याची लालसा, मानसिक ताण आणि कर्जाचा दबाव, मोबाईलच्या माध्यमातून व्यसन वाढण्याचा धोका, कायदा अंमलबजावणीतील पळवाटा, हे सर्व मिळून हा गुन्हेगारी आणि व्यसनाचा स्फोटक संगम तयार करतात. पण प्रश्न उपस्थित राहतात की समाधानसारखे अजून किती तरुण याचा बळी ठरणार आहेत. डिजिटल जुगार रोखण्यासाठी पक्का कायदा कधी येणार आणि या मायाजाळातून तरुणांना कोण वाचवणार. समाधानचा मृत्यू हा फक्त एक आकडा नाही, तर एक कोसळलेलं कुटुंब आणि समाजासाठी जागे करणारा गंभीर इशारा आहे. मुंबई तकसाठी गणेश जाधव, धाराशिव.